नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे लाडकी बहीण योजनेची नवीन एक अपडेट। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कधी मिळणार आहे तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा 19वा हप्ता। ज्या महिलांना जानेवारीचा 18वा हप्ता नाही मिळालेला आहे त्या महिलांसाठी सुद्धा एक मोठी खुशखबरीची गोष्ट घेऊन आलेलो आहे, म्हणून व्हिडिओला पूर्ण पहा। आणि हो, व्हिडिओला लाईक नसेल केले तर सगळ्यात आधी या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर जास्त वेळ न करता चला वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फेब्रुवारी महिन्याची सगळ्यात मोठी अपडेट, अखेर प्रतीक्षा संपली आणि लाडक्या बहिणींसाठी सगळ्यात मोठी खुशखबरी आता आपण घेऊन आलेलो आहे। तर लाडक्या बहिणींनो, आत्ताच झालेल्या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी द्वारे राज्यातील 36 जिल्ह्यातील महिलांना आता लाडक्या बहीण योजनेच्या 19व्या हप्त्याचा जो आहे लाभ दिला जाणार आहे। आणि ही सगळ्यात मोठी बातमी सगळ्यात आधी आपण माझ्या चॅनलवर पाहत आहोत, म्हणून व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता बघा, आता सलग 4500 रुपये जमा होणार, सलग 4500 रुपये। तर कसे? तर बघा, ज्या महिलांना ई-केवायसी अपूर्ण होती, ई-केवायसी प्रक्रिया चुकी झालेली होती किंवा त्यांची ई-केवायसी झालेली नाही, त्या महिलांना डिसेंबर पासूनचे हप्ते नाही मिळालेले आहेत। खूप साऱ्या महिलांना मिळालेले आहेत, खूप साऱ्या महिलांना नाही मिळाले आहेत। ज्या महिलांना हप्ते मिळाले नाहीत त्या महिलांसाठी आता आनंदाची बातमी आहे, ज्यामध्ये महिलांना डिसेंबरचे 1500 रुपये, जानेवारीचे 1500 रुपये आणि फेब्रुवारीचे म्हणजे 17, 18, 19 असे 3 हप्ते मिळून तब्बल 4500 रुपये देण्यात येणार आहे। यामध्ये आणि हे जे पैसे आहेत सगळे महिलांच्या बँक खात्यामध्ये जात असते, पण त्यासाठी तुमचं डीपीटी चालू आहे की नाही ते सुद्धा तुम्हाला महत्वाचं आहे, हे गोष्ट मात्र लक्षात असू द्या। सर्व तांत्रिक गडबडी, आता खूप साऱ्या महिलांचे असं होतं डीबीटी सुद्धा चालू होतं, आधार कार्ड बँकेत लिंक होतं, ई-केवायसी पूर्ण होती तरी त्या महिलांना योजनेचा लाभ नव्हता मिळत। म्हणून आता तुम्हाला इथं दिसत असेल सगळी जे तांत्रिक गडबडी आहे ती आता पूर्ण करण्यात आलेली आहे, त्यातील पूर्ण एरर दूर करण्यात आलेले आहे। आणि मुख्यमंत्रीच्या द्वारे जे आहे जो चेक आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे आणि लवकरच तुमच्यासाठी फेब्रुवारीचा आणि मार्चचा हप्ता सुद्धा एकत्रित दिला जाऊ शकतो, कारण महाराष्ट्र राज्याचा अंतरिम बजेट आहे मार्च महिन्यामध्ये। आणि तुम्हाला माहित असेल की मागच्या वर्षी सुद्धा बजेटच्या आधीच जो आहे हप्ता वितरण करण्यात आला होता। तर हप्ता कधी वितरण होईल हे तर सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये आपण पाहणारच आहोत। परंतु या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, महिला महाराष्ट्र राज्याची नागरिक असावी, कारण खूप साऱ्या अशा लाभार्थी महिला आहेत की ज्यांनी मध्य प्रदेशची लाडली बहीण योजना आहे त्या महिलांनी सुद्धा लाडक्या बहीण योजनेत अर्ज केला होता आणि इलेक्शन वगैरेच्या काळामध्ये त्या महिलांचे योजनेचे अर्ज अप्रूव्ह झाले होते आणि त्यांना लाभ सुद्धा मिळाला होता। म्हणून वारंवार सांगितलं जात आहे की महिलेचा परिवार जो आहे ते महाराष्ट्रातील रहिवासी असला पाहिजे आणि त्याचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते 2.5 लाखांपेक्षा कमी असलं पाहिजे। आता मार्च नंतर काय होते, वार्षिक उत्पन्नाची सगळ्यांची अपडेट होऊन जातो, तर तुम्ही जो उत्पन्नाचा दाखला काढता, इन्कम टॅक्स तेरा उत्पन्नाचा दाखला म्हणतो तो आपण जे तुम्ही काढता, तर त्यासाठी तो तुमचा दाखला 2.5 लाखांपेक्षा कमी असला पाहिजे। आणि हो, ज्या महिला आयकर दाता आहे म्हणजे टॅक्स भरणारे आहेत, जे मी तुम्हाला सांगणार होतो, टॅक्स भरणाऱ्या महिलांना सुद्धा योजनेतून वगळला जाईल, म्हणून या गोष्टीचा जे आहे लाभ असू द्या। आणि जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की ई-केवायसी साठी नवीन एडिट प्रक्रिया सुरू झालेली आहे। तुमची ई-केवायसी चुकली असेल, त्यामध्ये तुमचं ऑप्शन सिलेक्ट करण्यात गडबड झाली असेल किंवा ज्या महिलांचे पती होते त्यांचं आधार कार्ड नव्हतं किंवा ज्यांच्या वडिलांचं आधार कार्ड नव्हतं, त्यांना ज्यांचं संगोपन करत होतं म्हणजे वडिलाकडे राहत होत्या किंवा काकाकडे राहत होता, त्यांचं आधार कार्ड त्यांनी चुकीने अपलोड केले होते, तर त्यांच्यासाठी एडिट प्रक्रिया सुरू झालेली आहे। तुम्ही एडिट करून घ्या, तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ आणूनच देईल मी एडिट कसं करायचं त्याबद्दल। आणि ते एडिट प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर इथे नवीन लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। तर ही यादी कशी चेक करायची, जर तुम्हाला त्यावर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला नक्की सांगा। या यादीत त्याच महिलांचं नाव राहील ज्यांना योजनेतून लाभ मिळेल, आणि ज्या महिलांचं नाव या यादीमध्ये राहणार नाही त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभच नाही मिळेल, ही गोष्ट मात्र लक्षात असू द्या। तर लाडक्या बहीण योजनेची जी नवीन यादी आहे त्या यादीमध्ये समाविष्ट असलेल्या महिलांना कोणते कोणते पैसे मिळणार, ही यादी डिसेंबरच्या नंतरची आहे, ही गोष्ट लक्षात असू द्या। ज्यामध्ये 1500 रुपये महिलांच्या बँकेत डीबीटी द्वारे जमा केल्या जाईल। त्यानंतर पात्र महिलांची यादी पीडीएफच्या स्वरूपात तुम्ही डाउनलोड करू शकता। कुठून करायची त्यासाठी मी नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊनच येईल। आता उशीर नाही, आता फक्त पैसे जमा, आता उशीर होणार नाही। जसं तुम्हाला माहित असेल की 6 जे महिन्यापासून लाडक्या बहिणींना जे किस्त वाढीव महिन्यात मिळत आहे, म्हणजे जानेवारीचा हप्ता फेब्रुवारीमध्ये मिळत आहे, फेब्रुवारीचा हप्ता मार्चमध्ये मिळत आहे।
तर त्या महिलांना आता हे करायची गरज नाही आहे, कारण नुकतीच 17 हप्त्यांची जे लाभार्थी सूची म्हणजे लाभार्थी यादी जाहीर करण्यात आलेली आहे आणि या 17 जिल्ह्यातील महिलांना पहिल्याच टप्प्यामध्ये योजनेचा जो आहे 18वा हप्ता मिळणार आहे. तुम्हाला दिसत असेल इथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चेकवर सही करताय आणि खूप सारे इथे जे लाडक्या बहिणींसाठी वेगळे वेगळे उपक्रम चालवले जातात, त्यांचे जे कार्यक्रम वगैरे झाले होते, तर तिथे तुम्हाला हे वितरण दिसत असेल ज्या महिला त्यामध्ये जिंकलेल्या त्यांसाठी. तर 45 रुपये जमा होणार आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारीचे पैसे आले नसतील तर काळजी करू नका. आता 3 महिन्याचे पैसे जमा होणार आहे आणि 36 जिल्ह्यांची जी यादी आहे, यादी लक्षात असू द्या, यादीमध्ये जर महिलेचं नाव नसेल तर त्या महिलेला योजनेचे पैसे मिळणार नाही, म्हणून यादीमध्ये तुमचं नाव असणं खूप जास्त गरजेचं आहे. तर 36 जिल्ह्यांमध्ये पैशाचा महावाटप होणार आहे. सलग 3 दिवस हा वाटप होणार आहे. मी खाली पोहोचण्यासाठी सांगतो की पूर्ण माहिती मी खाली बघतोय, तर तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत असेल, ठीक आहे. तर पूर्ण माहिती तुम्हाला दिसत असेल. आजपासून सलग 3 दिवस इथे तुम्हाला दिसत असेल आजपासून, पण ही आजपासून नाही मिळणार आहे. तुम्हाला सांगतो की 18वा हप्ता हा तुम्हाला 19वा हप्ता मार्च जे एंडिंग असते आपल्या इकडे, मार्च एंडिंग म्हणून सगळेजण त्याला ओळखतात, तर राज्याचा अंतरिम बजेट आहे. तर तुम्हाला होऊ शकतो की आर्थिक बजेटच्या आधीच तुम्हाला हा पैसे वाटप केला जाईल. तर बघा, पहिला दिवस जो राहील, पहिल्या दिवसामध्ये या 17 जिल्ह्यातील महिलांना लाभ मिळेल, ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड, लातूर, त्यानंतर नाशिक, नंदुरबार, जळगाव, धुळे, धाराशिव, बीड, हिंगोली, जालना या इथील महिलांना ज्या लाभ मिळेल. त्यानंतर दुसरा दिवस अमरावती आणि नागपूर विभागाचा राहील, ज्यामध्ये अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, गोंदिया, वाशिम, अकोला, चंद्रपूर, भंडारा आणि नागपूर येथील महिलांना लाभ मिळणार आहे. ज्यामध्ये 50% महिलांना जे आहे आज म्हणजे योजनेचा टप्पा सुरू होईल तेव्हा, आणि दुसरा टप्पा त्याच्या दुसऱ्या दिवशी देण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा जे आहे 2 टप्पे करण्यात आलेले आहे, म्हणजे तब्बल 3 टप्प्यामध्ये जो आहे हा 19वा हप्ता वाटप होईल. कारण डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी असे 3 महिन्याचे पैसे वाटायचे आहेत त्यामध्ये. त्यानंतर तिसरा टप्पा राहील कोकण आणि पुणे विभागाचा, ज्यामध्ये पुणे, सोलापूर, सांगली, रत्नागिरी, पालघर, मुंबई उपनगर आणि उर्वरित जिल्ह्यातील महिलांना लाभ मिळेल. बँकानुसार या प्रकारे वाटप होणार आहे. पैसे जमा होण्यात कोणतीही हे होणार नाही. आणि ज्या महिला संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, विधवा पेन्शन योजनेच्या लाभार्थी आहे, त्या महिलांना मात्र लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही, म्हणून ही गोष्ट मात्र लक्षात असू द्या. तर सगळ्यात आधी सरकारी बँकेतील ज्या महिला आहेत त्यांनाच लाभ मिळतो, ज्यांचं अकाउंट स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बरोडा, कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँकमध्ये आहे, त्या महिलांना मिळेल हा वाला हप्ता. तर अखेर ही लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे. आता 100% पैसे तुमच्या बँक खात्यांमध्ये सोडले जाणार आहे, म्हणून काही जास्त तुम्हाला काळजी करायची गरज नाही आहे. फक्त त्या महिलांना काळजी करायची गरज आहे ज्या टॅक्स म्हणजे इन्कम टॅक्स भरतात, आयकर भरतात, त्या महिलांना काळजी करायची गरज आहे की ज्यांची KYC झालेली नाही आहे. त्या महिलांना काळजी करायची गरज आहे की ज्या चुकीचे कागदपत्र आणि चुकीची माहिती भरून ज्यांनी अर्ज केले, त्या महिलांना काळजी करायची आहे ज्यांचं आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक नाही आणि DBT सुद्धा सक्रिय नाही आणि ज्या महिलांचं नाव यादीमध्ये सुद्धा नाही. तर या सगळ्या महिलांना काळजी करायची आहे आणि लवकरात लवकर तुमची KYC बँक खाता DBT सोबत लिंक करून घ्या, KYC करून घ्या. तुमचं जे उत्पन्नाचा दाखला आहे तो 2.5 लाखांच्या वरचा जर असेल उत्पन्न तर तुम्हाला योजनेतून वगळलं जाईल. तर याची सुद्धा खात्री तुम्ही लक्षात असू द्या, दक्षता घ्या. आणि आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया. मी नवीन पद्धतीने हा व्हिडिओ चालू करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न येईल. तर होऊ शकते माझं सांगण्यामध्ये काही दिवस चुका होईल, कारण मी असा चेहरा दाखवून कधी व्हिडिओ बनवलेला नाही. आशा करतो हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि हा व्हिडिओ लाडक्या बहिणींसोबत नक्की शेअर करा. आपण भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.